नमस्कार मित्रांनो, मी सुरेश शर्मा ड्रीम प्रॉपर्टीमध्ये आपल्या सर्वांचे मी स्वागत करत आहे। आज मी आपल्यासाठी आणलाय 3 बेडरूम हॉल किचनचा फ्लॅट, ते पण नायगाव स्टेशनचा 5 मिनिटाच्या अंतरावर। आणि या प्रोजेक्टमध्ये या बिल्डिंगचा जे फ्लोर आहे ते आहे G+22 माल्याचा बिल्डिंग आहे। 3 बेडरूम हॉल किचनचा जे सॅम्पल फ्लॅटचं जे स्टार्ट होत आहे इथून हे एवढं आपल्याला मिळेल प्रायव्हेट पॅसेज, ठीक आहे, फ्लॅटसाठी। इथे पण आपल्याला पॅसेज आहे आणि या बाजूला आपल्याला मिळत आहे लिव्हिंग रूम। हा बघा आपला आहे खूप मोठा लिव्हिंग रूम। या बाजूला आपल्याला डायनिंग टेबल साठी जागा आहे, ठीक आहे मित्रांनो। समोर आपल्याला व्ह्यू मिळत आहे 50,000 स्क्वेअर फीटचा मोकळा गार्डन। हा जे तुम्हाला जे जमीन दिसत आहे, जे पॅसेज दिसत आहे समोरचा, हे हमेशा म्हणजे दरवेळी हा तुम्हाला मोकळाच दिसणार आहे, कारण इथे येत आहे आमचं बिल्डरचा, ठीक आहे, हा प्रोजेक्टचा प्रायव्हेट गार्डन मित्रांनो, ठीक आहे। आणि समोर तिथे तुम्हाला मिळत आहे रिलायन्स फ्रेश आणि रिलायन्स आपला जे शॉपिंग मॉल आहे, ट्रेंड्स वगैरे आहे, रिलायन्स स्मार्ट वगैरे आहे, ठीक आहे मित्रांनो। इथे समोर डीमार्ट येत आहे, पाठीमागे आपलं शाळा, खूप 2-3 शाळा इथे आहे। या बाजूला आपल्याला मिळत आहे पहिला बेडरूम। हे बघा इथून पण तुम्हाला, या बेडरूम मधून पण तुम्हाला व्ह्यू मिळेल 50,000 स्क्वेअर फीटचा गार्डनचा, ठीक आहे मित्रांनो। वास्तू कंप्लायन्स फ्लॅट आहे। हा होता आपला कॉमन म्हणजे एकदम नॉर्मल बेडरूम। त्यानंतर आपल्याला इथे मिळत आहे मतलब पॅसेज बघून या बाजूला आपल्याला सुरुवात होत आहे आपलं मास्टर बेडरूम, जे आहे आपलं सेकंड बेडरूम, ठीक आहे। मास्टर बेडरूम मधून पण आपल्याला व्ह्यू मिळत आहे बाहेर 50,000 स्क्वेअर फीटचा आपला पर्सनल गार्डनचा। आणि आपल्याला बाहेर मिळत आहे इथे छज्जा, हे आपण खाली बघू शकतात। इथे म्हणजे बाल्कनी आहे परंतु छज्जा आहे। इथे तुम्ही मस्त पैकी एक ग्रिल लावून या छज्जेचा छानपणाने आपण वापर करू शकतात। इथे खाली झाडे लावून तुम्ही पाणी वगैरे टाकू शकतात, किंवा आपलं जे जनावर आहे, पेट आहे, ते तुम्ही इथे पाळू शकतात, किंवा आपलं जे सामान आहे ते आपण इथे ठेवू शकतात मित्रांनो। या बेडरूम मध्ये तुम्हाला मिळत आहे टॉयलेट बाथरूम विथ व्हेंटिलेशन मित्रांनो। हे टॉयलेट बाथरूम आता तयार होत आहे, पण खूप आणि सुंदर आहे। या टॉयलेट बाथरूम मध्ये म्हणजे एक्स्ट्रा टॉयलेट बाथरूम मुळे आपल्या जीवन म्हणजे थोडं फार सरळ होत राहतात। आणि इथे आपल्याला मिळत आहे कॉमन टॉयलेट बाथरूम। हे आपला म्हणजे जे पाहुणे आहेत त्यांच्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी जे हॉलमध्ये असतात त्यांच्यासाठी हा टॉयलेट बाथरूम आहे। हा टॉयलेट बाथरूम 3 बेडरूम वाला यूज करू शकतात, आणि जे आपलं पाहुणे येत आहे आपल्याला भेटण्यासाठी ते पण या टॉयलेट बाथरूमला यूज करू शकतात। आता आपण इथे बघूया असं सुंदर किचन, 2 प्लॅटफॉर्म सोबत किचन आहे। या किचन समोर आपल्याला बिलकुल टॉयलेट बाथरूम वगैरे जवळपास नाही आहे, हा एकदम वेगळाच आहे किचन। किचनला आपल्याला बाहेर मिळत आहे ड्राय बाल्कनी विथ आपल्याला चांगलं व्ह्यू पण मिळत आहे। रोडला लागून प्रॉपर्टी, इथून आपण बघू शकतात मेन रोड आहे या बाजूला। सर्व काय खूप काय आहे ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेन, ठीक आहे मित्रांनो। आता इथून या किचन पासून आता इथून आपल्याला मिळत आहे आमचा तिसरा बेडरूम, जे आहे मास्टर बेडरूम। हे बघा हा 3 बेडरूम हॉल किचनचा टोटल कार्पेट एरिया आहे 849। हा ऍक्च्युली आहे लक्झरियस आणि प्रीमियम प्रोजेक्ट आहे। प्रीमियम आणि लक्झरी असल्यामुळे असं नाही की प्राइस जास्त आहे मित्रांनो। या प्रोजेक्टचा जे या जो फ्लॅटचा प्राइस आहे ते आहे अफोर्डेबल आहे, ठीक आहे। आणि जे म्हणजे नॉर्मल रेट आहे ते असेल मित्रांनो, ठीक आहे, आणि नेगोशिएबल पण आहे। तर मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला 3 बेडरूम हॉल किचनचं कसं वाटलं ते मला कळवा। G+22 माल्याचा बिल्डिंग आहे, ठीक आहे। 2 लिफ्ट आहे पर विंगला आणि 7 फ्लॅट आहे पर विंगला मित्रांनो। तर आमच्याकडे जे आहे इन्व्हेंटरी ते आहे 1 बेडरूम हॉल किचन। 1 बेडरूम हॉल किचनचं जास्त सोल्ड झालंय, थोडंसं उरलेलं आहे, कारण हा जे प्रोजेक्ट आहे सुपर फास्ट प्रोजेक्ट आहे। आमच्याकडे सॅम्पल रेडी म्हणजे सॅम्पल शो फ्लॅट पण होता, तरी पण हा प्रोजेक्ट सुपर फास्ट आहे आणि जास्त सेलिंग प्रोजेक्ट आहे। त्यामुळे आम्ही काय केलं, ऍक्च्युअल फ्लॅटचा व्हिडिओ आपल्यासाठी आणला आहे। तर हे आपण ऍक्च्युअल फ्लॅट बघितलाय 3 बेडरूम हॉल किचनचा, ठीक आहे। आणि आमच्याकडे आहे 2 बेडरूम हॉल किचन आणि आमच्याकडे आहे 3 बेडरूम हॉल किचन, ठीक आहे मित्रांनो। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि साईट बघायला या। आता मला परवानगी द्या, मी भेटतो पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर, बाय।